नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर. इथे आपण ऐकणार आहोत रामायणातील कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. त्यापूर्वी एक जाप करूया. ओम नमो रामा नमो रामा ओम नमो रामा नमो रामा नमो रामा श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 37. कार्तिकेयाची उत्पत्ती. महादेव तपश्चर्या करीत असताना देव सेनापती मिळवण्याच्या इच्छेने इंद्र आणि अग्नीसह ब्रह्मदेवाकडे गेले. देवांना आनंद देणाऱ्या रामा इंद्र आणि अग्नीसह सर्व देव पितामह भगवान ब्रह्मदेवाला प्रणाम करून म्हणाले, प्रभो, ज्या महेश्वरांनी आम्हाला बीज रूपाने सेनापती दिला ते उमादेवीसह अत्यंत नियमपूर्वक तपश्चर्या करीत आहेत. विधिलिखित काय आहे ते आपण जाणता. लोकांच्या कल्याणाकरता आता जे काही कर्तव्य असेल ते आपण करा, कारण आपणच आमचे परम आश्रयस्थान आहात. देवतांचे ते बोलणे ऐकून सर्व लोक पितामह ब्रह्मदेव मधुर वाणीने त्यांचे सांत्वन करीत म्हणताना म्हणाले, पार्वतीने श्राप दिल्यामुळे तुम्हाला आपल्या पत्नीपासून संतान होणार नाही. उमादेवीची वाणी अमोघ आहे, ती खरी होईलच, यात संशय नाही. उमेची मोठी बहीण ही आकाशगंगा आहे. तिच्या गर्भात शंकराने दिलेले तेज स्थापन करून अग्निदेव एका अशा पुत्राला जन्म देतील की जो देवांच्या शत्रूचे दमन करणारा सेनापती होईल. गंगा गिरिराज हिमालयाची ज्येष्ठ कन्या आहे, म्हणून आपण लहान बहिणीच्या मुलाला ती आपला पुत्र मानेल. उमेलाही तसे करणे आवडेल, ह्यात संशय नाही. रघुनंदना, ब्रह्मदेवाचे ते म्हणणे ऐकून देव कृतकृत झाले. त्या सर्वांचे प्रणिपात करून ब्रह्मदेवाचे पूजन केले. नंतर धातूंची फार मोठी खाण असलेल्या कैलास पर्वतावर जाऊन सर्व देवांनी तो पुत्र उत्पन्न करण्याकरता अग्नीची योजना केली. ते म्हणाले, देवा, हुताशना हे देवांचे कार्य आहे, हे पूर्ण कर. शंकराचे ते महाज तेज तू गंगेत स्थापन कर. देवांना ते काम पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन अग्निदेव गंगेकडे गेला व तिला म्हणाला, देवी, देवतांना प्रिय असलेले हे कार्य आहे, म्हणून तू हा गर्भ धारण कर. अग्नीचे ते म्हणणे ऐकून गंगेने दिव्य रूप धारण केले. तिचे ते रूप वैभव पाहून अग्नीने ते तेज गंगेच्या सर्व बाजूंना पसरले. रघुनंदना, अग्निदेवाने जेव्हा रुद्राच्या त्या तेजाने तिला नाहून काढले तेव्हा गंगेचे सर्व प्रवाह त्या तेजाने भरून गेले.
तेव्हा देवाचा अग्रेसर असलेला अग्नीला गंगा म्हणाली, देवा, तुम्ही स्थापन केलेले तेज धारण करण्यास मी असमर्थ आहे. ह्या तेजाने आचेने मी जळत आहे आणि माझी शुद्ध जात आहे. हुताशन गंगेला म्हणाला, हिमालयाच्या जवळ हा गर्भ ठेव. अनघा अग्नीचे म्हणणे ऐकून तेजस्विनी गंगेने तो अत्यंत प्रकाशमान गर्भ आपल्या प्रवाहातून काढून टाकला. गंगेतून निघाल्यामुळे त्या गर्भाची कांती तापवलेल्या जांबूनद सुवर्णाप्रमाणे झाली होती. तो गर्भ जेथे स्थापन झाला ती भूमी सुवर्णमय झाली. आसपासची जागा चांदीची झाली. तेजाच्या तीव्रतेमुळे दूरचे भूभाग तांब्याचे व लोखंडाचे झाले. गर्भाच्या मळाचे कथिल आणि शिशीळ झाले. गर्भ धरणीवर पडताच निरनिराळ्या धातूंची वाढ झाली. गर्भ पृथ्वीवर ठेवताच आसमंत तेजाने व्याप्त झाला. जवळील पर्वत आणि वन सोनेरी झाले. पुरुषसिंह राघवा तेव्हापासून सुवर्ण जातरूप ह्या रूपाने प्रसिद्ध झाले, कारण त्याच्या वेळी सुवर्णाचे तेजस्वी रूप प्रकट झाले. गर्भाच्या संपर्काने तृण, वृक्ष, लता आणि गुल्म सर्व सोन्याचे झाले. त्यातून उत्पन्न झालेल्या मुलाला दूध पाजण्याकरता मरुद्गण आणि इंद्र ह्यांनी कृतिकांची योजना केली. कृतिकांना हा आमचा सर्वांचा पुत्र असावा अशी अट ठेवून ती निश्चित करून नवजात बालकाला दूध पाजले. तेव्हा सर्व देव म्हणाले, हा तुमचा पुत्र त्रिभुवन विख्यात होऊन कार्तिकेय ह्या नावाने प्रसिद्ध होईल, ह्यात संशय नाही. त्यांचे म्हणणे ऐकून प्रज्वलित अग्नीसारखी कांती असलेल्या त्या स्खलित गर्भाला कृतिकांनी स्नान घातले. काकुत्सा अग्नितुल्य तेजस्वी महाबाहू कार्तिकेय गर्भातून स्खलित झाला म्हणून देवांनी त्यांना स्कंद म्हटले. कृतिकांच्या स्तनामध्ये उत्तम दूध निर्माण झाले. स्कंदाने 6 मुखे प्रकट करून 6 कृतिकांचे स्तनपान केले. एकच दिवस दूध पिऊन कोमल शरीराच्या त्या कुमाराने आपल्या पराक्रमाने दैत्यांच्या सर्व सैन्यावर विजय मिळवला. तेव्हा अग्नी इत्यादी सर्व देवांनी महातेजस्वी स्कंदाला देवाच्या सेनापती पदाचा अभिषेक केला. रामा, गंगेचे हे चरित्र मी तुला विस्तारपूर्वक सांगितले आहे. तसेच श्रोतांना धनवान आणि पुण्यवान करणारा कुमार कार्तिकेयाच्या जन्माचा प्रसंगही मी तुला सांगितला आहे. काकुत्सा, ह्या पृथ्वीवर जो मानव कार्तिकेयाची भक्ती करतो तो दीर्घायू व पुत्र पौत्र संपन्न होऊन स्कंद लोकात जातो. धन्यवाद. आपल्याला